नमस्कार मित्रांनो, मी आज तुम्हाला केमिस्ट्री म्हणजे काय हे एकदम सोप्या भाषेमध्ये सांगणार आहे. तर चला पाहू, केमिस्ट्रीची डेफिनेशन काय असते, केमिस्ट्री म्हणजे नेमकं काय असतं. केमिस्ट्री इज द ब्रांच ऑफ सायन्स दॅट स्टडीज द कंपोजिशन, स्ट्रक्चर, प्रॉपर्टीज अँड चेंजेस ऑफ मॅटर. इट इज एक्सपोज ॲटम्स, मोलिक्यूल, रिॲक्शन अँड एनर्जी ट्रान्सफॉर्मेशन्स इन्फ्लुएन्सिंग फील्ड लाईक मेडिसिन, इंजिनिअरिंग अँड इन्व्हायरमेंटल सायन्स. तर तुम्ही म्हणताल की हे तर डेफिनेशन तर आम्हाला माहीतच आहे, पण तू सोप्या भाषेमध्ये तुम्ही काय सांगणार आहे. तर आपण कोणताही सब्जेक्ट शिकताना त्याचं जे बेसिक आहे ते शिकणं खूप महत्त्वाचं आहे. तर केमिस्ट्रीमध्ये काय बेसिक महत्त्वाचं असतं, तर त्यामध्ये असणारे ॲटम्स म्हणजे काय असतं, मोलिक्यूल म्हणजे काय असतं, की त्यापासून जी बनणारी जी रिॲक्शन आहे ती काय असते, किंवा मोलिक्यूल स्ट्रक्चरल फॉर्म्युला काय असतो, मोलिक्युलर फॉर्म्युला काय असतो, हे बघणं खूप महत्त्वाचं. आणि केमिस्ट्री म्हणजे काय आहे की वेगवेगळे ॲटमचा बनून जो बनतो तो बॉन्ड, हा बॉन्डसुद्धा शिकणं खूप इम्पॉर्टंट आहे. तर फॉर एक्झाम्पल द्यायचं झालं तर काय की बाबा आपण जे पितो ते पाणी, बरोबर. पाणी म्हणजे काय की वॉटरचा मोलिक्युलर फॉर्म्युला काय आहे, वॉटर म्हणजे काय की H2O, बरोबर. तर H2Oमध्ये काय असतं की हायड्रोजनचे 2 ॲटम्स असतात आणि एक असतो तो ऑक्सिजनचा. हायड्रोजन आणि ऑक्सिजनमध्ये जे बॉन्डिंग बनतं त्यापासून जो बनतो तो मोलिक्यूल कोणता, H2O, आणि त्यालाच आपण पाणी म्हणतो. मग हायड्रोजन आणि ऑक्सिजनमध्ये जे बॉन्डिंग असतं, बरोबर, त्यालाच आपण केमिस्ट्री म्हणतो. हे बॉन्डिंग खूप महत्त्वाचं आहे. आणि हायड्रोजन आणि ऑक्सिजनमध्ये जर बॉन्डिंग झालंच नाही, बरोबर, तर आपल्याला ते पाणी बनणारच नाही, ते आपण पिणार नाही. म्हणून बॉन्डिंग हे खूप महत्त्वाचं असतं. दुसरं एक्झाम्पल द्यायचं म्हटलं तरी श्याम आणि राम हे 2 मित्र असतात. तर लोक काय बोलतात, अरे बघा ते श्याम आणि राम यांच्यामध्ये किती छान केमिस्ट्री आहे. केमिस्ट्री म्हणजे काय की त्या दोघांच्यामध्ये जी मैत्रीमध्ये जी बॉन्डिंग आहे ती खूप महत्त्वाची आहे, बरोबर आहे. जर तिसरं एक्झाम्पल द्यायचं म्हटलं तर आत्ता आपण रिसेंटली जो जिंकलेला T20 वर्ल्ड कप आहे 2026, ह्याच्यामध्ये काय झालं की जी 11 प्लेयर होते त्यांच्यामध्ये जे बॉन्डिंग होतं ते खूप महत्त्वाचं होतं. म्हणजे 11 प्लेयर काय आहेत की ते ॲटम्स आहेत आणि त्यांच्यापासून जो बनलेला मोलिक्यूल आहे तो म्हणजे आपला विनिंग वर्ल्ड कप T20 2026 आहे, बरोबर. म्हणजे केमिस्ट्री म्हणजे सगळ्यात इम्पॉर्टंट काय बॉन्डिंग आहे, की वेगवेगळ्या ॲटम्सबरोबर कसं बॉन्डिंग केलं जातं, कसा सिंगल बॉन्ड असतो, कसा डबल बॉन्ड असतो, हे शिकणं गरजेचं आहे. एवढं सोपं आहे केमिस्ट्री. फक्त की ते आपण बेसिक ज्या गोष्टी आहेत, ॲटम्स, मोलिक्युल्स, बॉन्डिंग, रिॲक्शन, स्ट्रक्चर कसे आहेत, ते जर एकदा शिकलो आणि समजून घेतलं सोप्या भाषेमध्ये तर केमिस्ट्री काहीच अवघड नाही, बरोबर आहे मित्रांनो. तर आता दुसरी गोष्ट की केमिस्ट्रीमध्ये वेगवेगळ्या कोणत्या ब्रांचेस असतात ते पण बघणं आपल्याला गरजेचं आहे, बरोबर. तर केमिस्ट्रीमध्ये कोणत्या ब्रांचेस असतात, त्यामध्ये इनऑर्गॅनिक केमिस्ट्री असतं, ऑर्गॅनिक केमिस्ट्री असतं, फिजिकल केमिस्ट्री असतं, बायोकेमिस्ट्री असतं, ॲनालिटिकल केमिस्ट्री असतं. ह्या ज्या वेगवेगळ्या ब्रांचेस आहेत त्या कुठं ना कुठं तरी आयुष्यामध्ये प्रत्येक फील्डमध्ये ह्या यूज केले जातात, बरोबर आहे. जर आपण मेडिसिन घेतो, पॅरासिटामॉल टॅब्लेट घेतो, पॅरासिटामॉल टॅब्लेटमध्ये जे वेगवेगळे ॲटम्स आहेत त्यापासून जो बनलेला मोलिक्यूल कोणता आहे, पॅरासिटामॉल, त्यांच्यामध्ये जे बॉन्डिंग आहे त्या बॉन्डिंगमुळंच आपल्याला की ताप आल्यानंतर आपण ते टॅब्लेट घेतल्यानंतर आपला ताप कमी होतो. ह्यासाठी आयुष्यात केमिस्ट्री खूप महत्त्वाची आहे, कोणत्याही क्षेत्राचा, बरोबर आहे. जर तुम्हाला हा माझा व्हिडिओ आवडला असेल तर तुम्ही लाईक करा, सबस्क्राईब करा, आणि काही केमिस्ट्री रिलेटेड प्रॉब्लेम असेल तर तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये सांगू शकता. ओके, थँक्यू. भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये.